नमस्कार. आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे नाश्ता काय बनवायचा. तर आज मी आपल्याला झटपट आणि हाय प्रोटीन असा नाश्ता दाखवणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण हा बनवू शकतो. तर आपण आज टॉमॅटोचा नाश्ता करणार आहोत. टॉमॅटोसुद्धा आता सध्या स्वस्त आहेत आणि खूप टेस्टी लागतो आपला हा नाश्ता आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे. तर आता आपले हा टोमॅटोचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहूयात आणि सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत अगदी चटकन बनवू शकतो. तर इथे बघा मी टोमॅटो घेतलेले आहेत. तर मी 2 चिले करणार आहे. त्यासाठी मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. तर टोमॅटोचे आपले जे वरचं भाग आहे ते कापून घ्यायचं आहे आणि 4 भाग करून घ्यायचे आहेत. आणि 4 भाग केल्यानंतर आपल्याला टोमॅटोच्या आपल्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. तर आता इथे आपल्या टोमॅटोच्या मी सर्व बिया काढून घेतल्यात. त्यानंतर 1 मिरची, 4 लसूणच्या पाकळ्या आणि जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा इतकं. तर आता हे सगळं आपल्याला भांड्यामध्ये घ्यायचं आहे मिक्सरच्या आणि मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर आता आपली प्युरी तयार झाली. मी इथे बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. प्युरी काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी कांदा घ्यायचा आहे. तर आपण इथे अर्धा कांदा घेतलेला आहे. तर कांदा जो आहे तो आपल्याला प्युरीमध्ये घालून घ्यायचा आहे. खूप छान टेस्टी असा आपला हा नाश्ता तयार होतो आणि खरंच खूप छान लागतो आणि झटपट होतो, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर आता हे घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स केल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये बेसन घ्यायचं आहे. तर आपण 2 चिले करणार आहोत. तर मी इथे 2 चिल्याच्या हिशोबाने बेसन घेतलेलं आहे. तर बेसन घालून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घ्यायचे आहेत. आपण हिरवी मिरची घेतलेली आहे त्यामुळे मसाला आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. तिखट कमी जास्त, हळद, थोडंसं हिंग घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला आपलं पीठ जे आहे ते आधी प्युरीमध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आधी पाण्याचा वापर करायचा नाही आहे. त्यामुळे आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कुठेही गुठळी ठेवायची नाही आहे त्याच्यामध्ये, कारण आपलं टोमॅटोची प्युरी पातळ असते त्यामुळे पाण्याची शक्यता कमी लागते. तर इथे आपल्याला थोडंसं पाणी हवं आहे, जास्त पाण्याचा वापर नाही करायचं आहे. तर इथे मी थोडंसं एकदम पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान असं आपलं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता आपलं बॅटर तयार झाल्यानंतर तवा इथे मी तापत ठेवलेला आहे. तवा आपला आता गरम झाला आहे. तर थोडंसं तेल लावायचं, जास्त नाही आपल्याला तेल लावायचं आहे. अगदी कमी तेलामध्ये आपला हा नाश्ता तयार होतो. तर इथे मी थोडंसं तेल तव्याला पसरवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं बॅटर घालून घेऊयात. तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता हे चिले. तर आपण इथे 2च चिले करणार आहोत. मोठा केला की कसं जास्त वेळ लागत नाही आपल्याला चिले बनवायला. मग आपण त्याचे तुकडे वगैरे करून खाऊ शकतो, कारण सकाळची घाई असते. अशा वेळेस झटपट असा आपला हा नाश्ता तयार करून आपण बनवू शकतो आणि खूप टेस्टीसुद्धा लागतो. टिफिनलासुद्धा देऊ शकतो. तर इथे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तर पसरवून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूने छान असं खरपूस शेकवून घ्यायचं आहे. मस्त असा झटपट नाश्ता आपला हा तयार होतो. आपण त्याचे आप्पेसुद्धा बनवू शकतो. तर इथे बघा आपला चिला जो आहे तो पसरवून झालेला आहे. वरून थोडंसं तेल घालून घ्यायचं किंचित आणि तेल घालून घेतल्यानंतर वरती झाकण ठेवायचं आहे. म्हणजे आपला नाश्ता जो आहे तो झटपट होतो, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर 1 मिनटासाठी त्याला वाफ काढून घ्यायची. 1 मिनटं झालेलं आहे. आपण बघूयात आता. बघा छान असा आपला चिला आता सेट झालेला आहे. तर त्याला आपण आता हलक्या हाताने पलटी करून घेऊयात. तर व्यवस्थित असं त्याला मोकळं करत आपल्याला पलटी करायचं आहे. आणि तुम्हाला जर याचे आप्पे करायचे असतील ना तर थोडासा इनो किंवा खायचा सोडा घालायचा. बॅटर तयार केल्यानंतर खूप छान असे आप्पे तयार होतात आपले. तर बघा एक बाजू मस्त अशी खरपूस चांगली शेकवलेली आहे आणि त्याला आपल्याला आता दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं शेकवून घ्यायचं आहे. किंचित असं तेल घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला 1 मिनटावरती त्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे. म्हणजे आपला चिला छान असा शेकला जातो. तर इथे बघूयात आपण आता आपला चिला पलटी करून. तर बघा मस्त असा चिला आपला दोन्ही बाजूने चांगला खरपूस असा शेकला गेलेला आहे. चांगलं असं त्याला व्यवस्थित प्रेस करून घेऊयात. तर आपला हा चिला आता बघा छान असा तयार झालेला आहे. आता आपण त्याला काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला बाकीचे चिलेसुद्धा तयार करून घ्यायचे आहेत. झटपट असा बनणारा नाश्ता आहे आपला हा.
तर इथे पुन्हा मी एकदम किंचित असं तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपला दुसरा चिला जो आहे तो सुद्धा घालून घेत बॅटर आणि व्यवस्थित त्याला सगळ्या बाजूने हाताने पसरवून घ्यायचं आहे. तर आता पसरवून घेतल्यानंतर पुन्हा आपण मगाशी जसं केलं तसंच आपल्याला किंचित असं तेल घालून झाकण ठेवून त्याला शिकवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले मस्तपैकी असे टोमॅटो ऑमलेट तयार आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने आपला हा टोमॅटो ऑमलेट तयार करून बघा, खूप छान असा लागतो. तुम्ही याला चिलासुद्धा म्हणू शकता, टोमॅटो ऑमलेटसुद्धा म्हणू शकता आणि झटपट बनणारा नाश्ता आहे. नुसतासुद्धा खायला भारी लागतो किंवा चटणीसोबत सॉससोबतसुद्धा छान लागतो. मुलांना कधी चपाती भाजीचा वगैरे कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने टोमॅटो ऑमलेट टिफिनला देऊन बघा, मुलंसुद्धा फार आवडीने खातील. म्हणजे सगळेच टिफिनला नेऊ शकतो आणि त्याच्यासोबत चटणी सॉससुद्धा खूप भारीच लागते. तर तुम्हाला आजची ही आपली टोमॅटो ऑमलेटची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.